हॅलो डिअर स्टुडंट्स, आज सगळ्यांचं या ठिकाणी आपल्या इंग्लिश डिजिटल चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग आणि सगळ्यांच्या फायद्याचा असा व्हिडिओ या ठिकाणी मित्रहो घेऊन आलेलो आहे. आणि हा जर व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य बनवणं फार सोपं होणार आहे. आणि म्हणून आज एका विशिष्ट प्रकारचे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बनवायचे ते आपल्याला आज बघायचे आहेत. आणि मित्रहो, म्हणून कुठेही जाऊ नका. पुढील काही 10 ते 15 मिनिट पूर्ण लक्ष द्या आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, ऐका. आणि जर आवडला तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते सांगायला देखील विसरू नका. मित्रहो, हे सांगण्याच्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपला आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी तुम्हाला लिंक दिलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तेथे जाऊन तुम्ही लिंकमध्ये जॉईन होऊन हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर बघूया की अशी कोणत्या 2 ट्रिक आहेत की ज्या ट्रिकच्या मदतीने आणि त्या 2 खुणा आहेत की ज्या खुणा सांगून मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कशी करायची किंवा काही सेंटेन्सेस आहेत ते वाक्य कसे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे तर ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी तर कोणत्या प्रकारच्या वाक्यांचा आज आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर बघा, हे काही शब्द आहेत की या शब्दामध्ये जर लेले असे असेल, जे व्हर्बच्या शेवटी लेले असेल, बघा, पाहिलेले, पिलेले, आलेले, खाल्लेले, मी मॅच खेळलेलो, लेलो आहे, असे जर वाक्य असेल आणि शेवटी जर आहे असेल तर वर्तमान काळ होतं, होते असेल तर भूतकाळ होतं, असेल तर भविष्यकाळ होतं, असे वाक्य असतात. परंतु या सगळ्या वाक्यामध्ये हे मात्र कॉमन असतं. आणि आज आपल्याला जे प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत, शेवटी आहे असणारे वाक्य आहेत, तेच फक्त वाक्य बघायचे आहेत. आणि ज्यांच्या व्हर्बच्या नंतर लेले, लेले, लेलो असेल असेच आपल्याला वाक्य बघायचे आहेत. असे जर वाक्य आले तर आपल्याला यांचे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे ते बघायचं आहे. तर बघूया, लेट्स स्टार्ट. हाऊ शुड स्पीक धीस सेंटेन्सेस इन इंग्लिश. आता असे वाक्य बघण्याच्या अगोदर आपल्याला मी तुम्हाला फक्त 15 ते 20 सेकंदात सांगणार आहे की या 2 ट्रिक लक्षात ठेवायच्यात. तर काय ट्रिक आहेत बघा. तर असे वाक्य बनवताना आपल्याला जे काही हेल्पिंग व्हर्ब्स लागतात ना ते हॅव लागतं किंवा हॅज लागतं. कोणतं हेल्पिंग व्हर्ब्स लागतं? हॅव किंवा हॅज. आणि मेन व्हर्ब जे असतं ते मेन व्हर्ब हे क्रियापदाचं 3rd फॉर्म वापरावं लागतं. हे 2 ट्रिक लक्षात ठेवा आणि मग बघा तुम्ही लाखो सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये बोलू शकता. क्रियापदाचं 3rd फॉर्म, जसं गोचं 3rd फॉर्म काय आहे? गॉन. टेलचं 3rd फॉर्म काय आहे? टोल्ड. आणि मेकचं 3rd फॉर्म काय आहे? मेड. हेल्पिंग व्हर्ब कोणता असेल? हॅव किंवा हॅज. आणि मेन व्हर्ब कोणता असेल? 3rd फॉर्म असेल, 3रं रूप असेल. ह्या 2 ट्रिक लक्षात ठेवल्या की बघा आता आपण पुढील वाक्य कसे इंग्लिशमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता. आता बघा, आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅचेस चालू आहेत आणि त्या ठिकाणी भारताने गोल्ड पदक जिंकलेलं आहे. जिंकलेलं अजून नाही, परंतु आपण समजूया की भारताने गोल्ड पदक जिंकलेलं आहे. हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. आता नीट बघा, मी तुम्हाला 2 खुणा सांगितल्या होत्या, लेले आहे. असं जर वाक्य मराठीमध्ये आलं तर हे वाक्य कसं सांगायचं? तर नीट बघा कसं सांगायचं. 2 ट्रिक लक्षात ठेवा. आता सब्जेक्टच्या नंतर काय वापरायचं? हॅव किंवा हॅज. आणि क्रियापदाचं 3रं रूप. तर बघा, हे वाक्य आपण केलेलं आहे. आता भारताने म्हणजे हा सब्जेक्ट आहे, इंडिया वापरलं आपण, इंडियानंतर आपण हॅज वापरलं. इंडिया हा सिंग्युलर आहे, एकवचनी असल्यामुळे हॅव नाही वापरलं तर हॅज वापरलं. आणि हे जे वॉन म्हणजे जिंकलेलं, हे जिंकलेल्यासाठी काय वापरलं? वॉन वापरलं. आणि आहेसाठी काय वापरलं? हॅज वापरलं. बघा, या 2च ट्रिक लक्षात ठेवायच्या. आणि गोल्ड पदकला गोल्ड मेडल, सोनेरी पदकला गोल्ड मेडल म्हणतो, एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे. किती सोपं आहे. कोणत्या ट्रिक आहेत? हेल्पिंग व्हर्ब कोणतं वापरायचं आणि मेन व्हर्ब कोणतं वापरायचं. जेव्हा एखाद्या मराठी वाक्यामध्ये व्हर्बच्या नंतर, क्रियापदाच्या नंतर लेले असेल आणि शेवटी आहे असेल, अशी जर रचना मराठीमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये हॅज किंवा हॅव घ्यायचं
आणि मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं. बस एवढ्या 2 गोष्टी जर केल्या तर तुम्ही असंख्य वाक्य करू शकता. आता तुम्ही असे 100 पण वाक्य करू शकता. मी तुम्हाला 100 वाक्य कशी करायचे ती आता सांगणार आहे. दुसरं वाक्य बघा, विनेशने कुस्तीमध्ये पदक जिंकलेले आहे. लेले आहे आलं का नाही लेले. तर मग कसं होईल विनेश, कसं होईल विनेश. आता परत हॅज आलं, कारण हॅज का वापरलं, विनेश सिंग्युलर आहे. एक वचनी असलं की हॅज वापरायचं, अनेक वचनी असलं की हॅव वापरायचं, सिंपल. आणि परत वॉन, जिंकलेल्यासाठी काय वॉन. कुस्तीमध्ये पदक, मेडल इन रेस्टलिंग झालं. आता तिसरं वाक्य बघूया. आता तिसरं जे वाक्य आहे ना, तर तिसरं वाक्य आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण या वाक्यापासून मी तुम्हाला 4 वाक्य कशी करायची ते सांगणार आहे. मी कुस्तीची मॅच पाहिलेली आहे. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य आपल्याला कुणाबद्दल आहे, मी बद्दल आहे. हे वाक्य पण इथं पण बघा लेले आहे, आलं का. आता हे पण कसं करायचं बघा, आय हॅव, इथं आय नंतर हॅव घ्यायचं, कधी पण आय नंतर हॅव घ्यायचं. आय हॅव सीन रेस्टलिंग मॅच. आता मी तुम्हाला इथं एका वाक्याची 4 वाक्य करून दाखवणार आहे. आय हॅव सीन रेस्टलिंग मॅच, याचं निगेटिव्ह सेंटेन्स करा. इथं बघा खाली दिलं आहे मी, आय हॅव सीन रेस्टलिंग मॅच. तर निगेटिव्ह काय होईल, आय हॅवंट सीन रेस्टलिंग मॅच, म्हणजे मी कुस्तीची मॅच पाहिलेली नाही. आता तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे, तर यातलं जे हेल्पिंग वर्ब असतं ना, ते सुरुवातीला घेतलं की झालं प्रश्नार्थक. काय होईल मग, हॅव आय सीन रेस्टलिंग मॅच. काय होईल, हॅव आय सीन रेस्टलिंग मॅच, रेस्टलिंग मॅच. आणि अशा प्रकारचं हॅव आय सीन रेस्टलिंग मॅच असं प्रश्नार्थक वाक्य होईल. म्हणजे याचा अर्थ काय होईल, मी रेस्टलिंग मॅच पाहिली आहे का. किंवा जर तुम्हाला निगेटिव्ह करायचे प्रश्नार्थक वाक्यामध्ये, हे झालं. आता हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये निगेटिव्ह, मी कुस्तीची मॅच पाहिली नाही का, तर मग काय होईल, हॅव आय नॉट सीन रेस्टलिंग मॅच. हॅव आय, इथं नॉट घ्यावं लागेल, नॉट सीन रेस्टलिंग मॅच. अशा प्रकारचे एका वाक्याचे 4 वाक्ये. आता टोटल आपण 25 वाक्य बघतोय. तुम्ही 25 वाक्याचे 4-4 जर वाक्य केले तर 100 वाक्य तुम्ही इझिली करू शकता या मेथडने. आता पुढचं सेंटेन्स बघा, PT उषा फ्रान्सला पोहोचलेली आहे. इथं राहिले आपलं लेली पाहिजे होतं, इथं पोहोचलेली आहे किंवा पोहोचली आहे. तर हे पण वाक्य तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता. मग काय घ्यावं लागेल तुम्हाला, PT उषा घ्यावं लागेल. आता PT उषा सिंग्युलर असल्यामुळे हॅज घ्यावं लागेल. आणि पोहोचलेलीला काय होईल, रिच्ड. काय होईल, रिच्ड. तर हे वाक्य तुम्हाला करून दाखवलं आहे. बघूया काय, PT उषा हॅज रिच्ड इन फ्रान्स. PT उषा हॅज रिच्ड इन फ्रान्स. आता ह्याचं निगेटिव्ह कसं कराल, वरच्या पद्धतीने, PT उषा हॅज नॉट रिच्ड इन फ्रान्स. इंट्रोगेटिव्ह कसं होईल प्रश्नार्थक वाक्य, हॅज PT उषा रिच्ड इन फ्रान्स. किंवा जर तुम्हाला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह कसं होईल, हॅज PT उषा नॉट रिच्ड इन फ्रान्स. असे 4 वाक्य तुम्हाला याचे पण मी करून दाखवलेले आहेत. आता पुढचं वाक्य बघूया आपण, ती बातमी TV वर झळकलेली आहे. आलं का लेली. ही खून लक्षात ठेवायची. एकदा ही खून लक्षात आली की मग बाकीचं फार सोपं आहे. आता इथं आहेसाठी काय करावं लागेल आपल्याला, हॅव किंवा हॅज वापरावं लागेल. ती बातमी म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणजेच हॅज. दॅट न्यूज, ती बातमी दॅट न्यूज. आहेसाठी हॅज. आणि झळकलेली फ्लॅश्ड. झळकलेचं तिसरं रूप काय, फ्लॅश. हे वाक्य मी अगोदरच करून ठेवलेलं आहे बघा, दॅट न्यूज हॅज फ्लॅश्ड ऑन TV. निगेटिव्ह, दॅट न्यूज हॅज नॉट फ्लॅश्ड ऑन TV. इंट्रोगेटिव्ह करा, परत त्याचं इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करा. पुढचं वाक्य बघूया. काय पुढचं वाक्य, तिने खरं वजन सांगितलेलं आहे. तिने खरं वजन सांगितलेलं. आलं का लेले आहे, आलं का. आता सांगितलेलं टोल्ड. मग काय होईल, सी हॅज टोल्ड रिअल वेट. सी हॅज टोल्ड रिअल वेट. निगेटिव्ह करता येईल का, आता तुम्हाला डेफिनेट करता येईल, सी हॅज नॉट टोल्ड रिअल वेट. प्रश्नार्थक वाक्य करता येईल का, फक्त याला काय करायचं आहे, अगोदर घ्यायचं आहे. झालं, हॅज सी टोल्ड रिअल वेट. किंवा प्रश्नार्थक नकारार्थक करता येईल का, यस, हॅज सी नॉट टोल्ड रिअल वेट. हे का ना, त्या पद्धतीने त्यांचे मिनिंग पण बदलतील. आता पुढचं बघा, राधाने लग्न केलेले नाही.
निगेटिव्ह. राधा हॅज नॉट मॅरी किंवा राधा हॅजंट मॅरीड अशा प्रकारचं वाक्य आहे. पुढचं बघूया. मी मुंबईला 5 वर्षे राहिलेलो आहे. बघा लेलो खुणा, ह्या 2 खुणा लक्षात आल्या की मग आपल्याला 2 ट्रिक वापरायच्या आहे. याच्यासाठी हॅज आणि याच्यासाठी राहिलेलो मीन्स काय लिव्ड, राहिलेलो लिव्ड. आणि मीसाठी काय होईल आय होईल. मग आयच्या नंतर हॅज येत नाही म्हणून काय होईल आयच्या नंतर हॅव घ्यावं लागेल. आता बाकीचं वाक्य सोपं आहे. बघा आय हॅव लिव्ड इन मुंबई फॉर 5 years. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज विचारा, तुम्हाला नक्की त्याची मी उत्तरं देईल. आय हॅव लिव्ड इन मुंबई फॉर 5 years. पुढचं बघूया. मी त्याला फोन केलेला आहे. आता इथं पण बघा केलेला आणि आहे हे प्रश्नार्थक वाक्य दिलं आहे. मी प्रश्नार्थक वाक्य दिले असल्यामुळे काय होईल मग हॅव आय कॉल्ड हिम. इथं हॅव सुरुवातीला का घेतलं तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. जर साधं वाक्य असतं तर आय हॅव कॉल्ड हिम. प्रश्नार्थक वाक्यामुळं हे जे हॅव आहे इथून या ठिकाणी आलेलं आहे. हॅव आय कॉल्ड हिम, मी त्याला फोन केलेला आहे का अशा प्रकारचं वाक्य आहे. पुढचं बघूया. मला हे समजलेलं आहे. मला हे समजलेलं आहे. बघा 2 खुणा आल्यात आणि त्याचं देखील काय होईल इंग्लिशमध्ये आय हॅव अंडरस्टूड धिस. आय हॅव अंडरस्टूड धिस. तुम्ही आता रिकाम्या वेळेमध्ये ह्याचे निगेटिव्ह करा, याचे इंट्रोगेटिव्ह करा आणि परत इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करा, म्हणजे तुमचे 100 सेंटेन्सेस नक्की त्या ठिकाणी तयार होतील. तो 1940ला लढलेला आहे. तो 19 लढले म्हणजे फाईट केलेला. तो 1940ला लढलेला आहे तर काय होईल तोसाठी ही, लढलेलासाठी फॉट, आहेसाठी हॅज. ही हॅज फॉट इन 1940. ही हॅज फॉट इन 1940. तिने स्वयंपाक केलेला आहे. तिनेसाठी काय मग येईल सी येईल. केलेला कुकडं, स्वयंपाक केलेला कुकडं आणि आहेसाठी हॅज. स्वयंपाक केलेलासाठी कुकडं आणि आहेसाठी हॅज. लेला परत आलं त्या 2 खुणा लक्षात ठेवा आणि हॅज किंवा हॅव वापरा. आणि कुकचं 3rd फॉर्म आहे कुकडं. अशा प्रकारचं वाक्य तुम्ही डेफिनेट करू शकता इंग्लिशमध्ये डिअर स्टुडंट्स. आणि एकदा तुम्हाला अफर्मेटिव्ह आलं की निगेटिव्ह करता येईल, निगेटिव्ह आलं की इंट्रोगेटिव्ह करता येईल, इंट्रोगेटिव्ह आलं की त्याचं निगेटिव्ह करता येईल. तो शाळेत गेलेला आहे. व्हेरी इझी. ही हॅज गॉन टू स्कूल. तो शाळेत गेलेला आहे. ही हॅज गॉन टू स्कूल. तू पेपर वाचलेला आहे तर मग काय होईल तूसाठी यू. वाचलेला रीड, रेड, रीड. 3 फॉर्म आहेत रीड, रेड, रीड. यू हॅव रीड अ पेपर. यू हॅव रीड अ पेपर. पुढचं बघूया. महेश उठलेला आहे. लेला परत आलं का आहे आलं. आता काय होईल मग महेश हॅज वेकन अप. आता वेकचं 3रं रूप आहे वेकन. वेक, ओक आणि वेकन 3 रूप आहेत. आणि आहेसाठी हॅज, उठलेलासाठी वेकन अप, महेशसाठी महेश. महेश हॅज वेकन अप. तुम्ही निगेटिव्ह करू शकता महेश हॅजंट वेकन अप. कुत्रा भुंकलेला आहे. डॉग हॅज बार्क. कुत्रा भुंकलेला नाही. डॉग हॅजंट बार्क. कुत्रा भुंकलेला आहे का हॅज डॉग बार्क. कुत्रा भुंकलेला नाही का हॅज डॉग नॉट बार्क्ड. अशा प्रकारची वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. आम्ही 5 वर्षे शिकलेलो आहोत तर मग आम्हीसाठी कोणता शब्द आहे वी. कोणता शब्द आहे तर वी. बघूया कसं केलेलं आहे. पण वीच्या नंतर काय करायचं हॅज नाही वापरायचं तर काय वापरायचं हॅव वापरायचं. शिकलेलोसाठी काय लर्न्ड आणि आहोतसाठी काय आहे आले हॅव आले. 5 वर्षे फॉर 5 years. वी हॅव लर्न्ड फॉर 5 years. बघा ह्या 2 ट्रिक आणि त्या 2 खुणा जर लक्षात ठेवल्या तर तुम्ही अशा कितीही वाक्ये अशा प्रकारची वाक्य करू शकता. हे परफेक्ट टेन्सचे वाक्य आहेत, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत. आम्ही नवीन वर्ष साजरे केलेले आहे. वी हॅव सेलिब्रेटेड अ न्यू इयर. वी हॅव सेलिब्रेटेड अ न्यू इयर. या वाक्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. ती पुण्याला राहिलेली आहे. राहिलेली लिव्ड आहे हॅज.
सी हॅज लिव्ड इन पुणे. सी हॅज लिव्ड इन पुणे. ती पुण्याला राहिलेली नाही. सी हॅजंट लिव्ड इन पुणे. तो गाणे गायलेला आहे. ही हॅज सिंग सॅंग संग. थर्ड फॉर्म काय संग. ही हॅज संग अ सॉन्ग. ही हॅज संग अ सॉन्ग. अशा प्रकारचं हे वाक्य तुम्ही करू शकता. त्यांनी कपडे धुतलेले आहेत. त्यांनी कपडे धुतलेले आहेत. तर काय होईल. दे हॅव वॉश्ड क्लोथ्स. दे हॅव वॉश्ड क्लोथ्स. देच्या नंतर हॅव का आलं, कारण दे हे काय आहे, प्ल्युरल आहे आणि प्ल्युरल नंतर नेहमी काय करायचं, हॅव घ्यायचं. निगेटिव्ह कसं होईल. दे हॅवंट वॉश्ड क्लोथ्स. दे हॅवंट वॉश्ड क्लोथ्स. इंट्रोगेटिव्ह कसं होईल. हॅव दे वॉश्ड क्लोथ्स. हॅव दे वॉश्ड क्लोथ्स. अशा प्रकारचं इंट्रोगेटिव्ह होईल. मी पेन उचललेला आहे. लुक ॲट दिस पेन. मी पेन उचललेला आहे. मग काय होईल. आय हॅव पिक्ड अप अ पेन. पिक्ड अप म्हणजे उचललेला. इथं पण लिहिलेला आहे. या दोन खुणा आणि हे दोन रूल. या दोन खुणा हे दोन रूल हे लक्षात ठेवायचं. बस थांबलेली आहे. मग काय होईल. बस थांबलेली आहे. बस हॅज स्टॉप्ड. बस हॅज स्टॉप्ड. बस थांबलेली नाही. बस हॅजंट स्टॉप्ड. बस थांबलेली आहे का. हॅज बस स्टॉप्ड. बस थांबलेली नाही का. हॅज बस नॉट स्टॉप्ड. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. तुम्ही परवानगी घेतलेली आहे. तर मग तुम्हीसाठी काय शब्द आहे. यू हॅव टेकन परमिशन. तुम्ही परमिशन घेतलेली नाही. यू हॅवंट टेकन परमिशन. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही करू शकता मित्रहो. तर मला असं वाटतं की आपण 25 सेंटेन्सेस बघितलेले आहेत आणि प्रत्येक सेंटेन्सेसचे 4 सेंटेन्सेस कसे करायचे ते पण बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचणी आल्या, करता येत नसतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझा व्हॉट्सअपला पण तुम्ही मला मॅसेज करून विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.